ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून. खरा देव विसरला. आता खरा देव म्हणजे याच्या सापेक्ष खोटा देवाच्या नादी लागले का खऱ्या देवाच्या? पण ते खोटा असं कोणाला वाटायले का? त्यामुळे याची ज्ञानदृष्टी उघडलेली. म्हणून संत गुरु हे कोणाला म्हटलेले शास्त्रानं, जे आंधळ्याला दृष्टी प्रदान करतात, त्याचा आंधळेपणा काढून त्याला दिव्य दृष्टी देण्याचा प्रयास आहे. त्याचं नाव आहे संत, त्याचं नाव आहे सद्गुरू. की जिकडं त्याला देवाचा साक्षात्कार होणार म्हणजे होणार. आम्ही तुम्हाला गॅरंटी काय देतो? तुम्हाला शिवरूप दर्शन होणार, तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार म्हणजे होणार. आता हे तुम्हाला फाल्ट जर कळालं, तुम्ही ते फाल्ट तसाच ठेवणार का? काढण्याचा काही अंशात तरी काय करणार? मग तुम्हाला तेवढा भाग का होईना, जेवढा फाल्ट काढला तिथं तुम्हाला सुखच लागणार. तिथं काय लागणार? सुखच लागणार. आता फाल्टच नाही काढलं, सुख लागेल कुठून? मग पण आमचं काम काय? तुम्हाला हे फाल्ट आहे बाबा, याच्यामुळं असं व्हायला लागले तुमचं. आणि तुम्हाला इथं सुधारणा करून घेणं कशी आहे? गरजेची. आता तुम्ही इथून तिथून समजा देव पाहत गेला तर तुम्ही कशात जाणार? देव पाहत गेला तर कशात जाणार? सुखात जाणार. आणि काही बाई पाहत गेला तर केव्हा दगड लागल, केव्हा तोंडावर पडतात ते काही सांगता येणार. किती चांगलं पाहावं दृष्टीनं. देव पाहणं म्हणजे किती चांगलं आहे, पाहणं किती गोष्ट आहे. नुसतं सुखच आहे. आता ज्ञानेश्वर माझा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणले का माणसाच्या मूर्ती म्हणले? का म्हणून म्हणले असते? का त्यांना काही तुमच्याकडून मिळवायचं होतं का त्यांना काही? तुम्ही आहात, तुम्ही तुम्हाला समजा का नका समजू, काही घेणं देणं नाही. पण आमच्या दृष्टीला तुम्ही साक्षात भगवंत आहात. तिथं अविद्या नावाचा दोष गेलेला आहे. देव समजून व्यवहार होत नाही का? किती चांगला व्यवहार, कोणाचा फसवणुकीचा होणार नाही, कोणाला टोचून शब्द लागतील असा होणार नाही व्यवहार. किती आनंदाचा व्यवहार होणार लगेच. आज मला देवासमोर बोलायला भेटायला लागलं, किती महत् भाग्याची गोष्ट आहे. होय की? कोण नाही पाहिले बाकी लय झाले परमाने. आता जरूर व्हा. अरे आपण देव पाहत निघालो, देवच व्हालो पाहता. स्वतःला देव समजा, तुम्हाला समोर देव दिसत. तुम्ही स्वतःला माणूस समजता म्हणून तुम्हाला समोर काय दिसायले? माणूस. ही मोठा फाल्ट आहे. आता सगळ्यात मोठा फाल्ट कोणता आहे? स्वतःला आपण माणूस समजायला, म्हणून समोर तो माणूस.
पहिल्या शिष्याला ते सांगितलं की ते सच्चिदानंद तू आहेस म्हणले का काय म्हणले. आता गुरुला माहिती आहे मी तर आहेच आहे, पण याचं आवरण काढायचं. मला काय काढायचं? आवरण नावाचा दोष काढायचा आहे. मग याला स्वतःला सांगितलं की तू कसा आहे? सच आहे, शीत आहे, आनंद सोड. यानं मी स्वतःला सच्चिदानंद समजत राहा वर्षवर काय समजावं. त्यानं त्याला गौण केले. गुरुच्या शब्दाला काय केले? गौण केले. लौकिक शब्दाला जास्त महत्त्व दिले. मला लोक काय म्हणतील, मला लोक काय म्हणतील, मला लोक काय म्हणतील. अरे लोकापेक्षा गुरु तुला महत्त्वाचा वाटावं का लोक महत्त्वाचे वाटावं? शिष्याकरता फक्त गुरु हे देव असते बरं का, लक्षात आहे. त्याला बाकीचा कोणता देव नाही. आणि दुसरा जर देव पाहत असेल त्यासारखा महापापी कोण नाही. महापाप्यातला पापी. का तर एवढा मोठा परमात्मा उघडा सोडून त्यानं कुठंतरी फसकत नसतो. हे चांगलं लक्षात घ्या. गुरुचा त्याच्याकडून काही फायदा नाही, फायदा तुझा. का तर तुला गुरु जर देव दिसत असेल, दिसत नसला तर जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्राटक लाव. गुरु हे देव, गुरु हे शास्त्र म्हणाले गुरुदेव आहे, पुराण म्हणाले गुरु हे देव आहे, वेद म्हणाले गुरु हे देव आहे, आणि शिष्य म्हणायला माणूस. गुरुला काय कळायचे? त्याला काय कळायला आपल्या एवढं? कोण म्हणते हे नरकाला अगोदर जाणार? अगोदर पहिला नंबर याचा ते पहिले पुढे गेले त्याला सरका म्हणजे बाजूला अगोदर याला घाला. ज्ञानेश्वरीमध्ये आता आपल्या इकडे कसं चाललंय, मी गुरुभक्ती तुम्हाला सांगत नाही जास्त. का तर मला तुम्हाला लवकर पोचती करायचे कुठं? तुमच्या घरी. नाहीतर ज्ञानेश्वरीमध्ये पहा गुरु भक्तीच्या 129 ओळ्या आहेत. किती? हां. आणि बाकी ठिकाणी फक्त तुम्हाला गुरु भक्ती शिकवल्या जाते. ज्ञान कोणी द्यायला तयार नाही तुम्हाला. कुठे जा कोण्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला गुरु सेवा शिकवल्या जाते. तुम्हाला तुमचं आवरण काढलं जात नाही तुमचं. आणि इथं डायरेक्ट आवरण काढून तुमच्या घरी नेऊन पोचती करतात. म्हणून तिथं काही काही लोकांना गुरुचं महत्त्व काहीच वाटत झालं. काहीच वाटत नाही. गुरु म्हणजे काय? कचरापट्टी. अरे तुवा उद्या कचरा होणार आहे. हे जरा चांगलं लक्षात घ्या. मी तुम्हाला कधी गुरुभक्ती शिकवली का? कधीच शिकवली नाही. का म्हणून तेवढा टाईम आपला बर्बाद करायचा नाही. तेवढा टाईम आपला पुढे कामाला येणार आहे. का तर आयुष्यामध्ये फार थोडा टाईम आहे. लक्षात घ्या. फार थोडा टाईम आहे आयुष्याचा. कळण्याचा, बांधून घेण्याचा. नाही तर गुरुभक्तीमध्ये भेद राहते. गुरु वेगळा, शिष्य वेगळा. म्हणून डायरेक्टच पंचीकरण ग्रंथानं काय केलेलं आहे? बिलकुल डायरेक्ट त्याचं आवरण काढून त्याला पुढे नेण्याचा, आपल्याशी एकरूप करण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. हे चांगलं लक्षात यावं. नाहीतर खाली मग हे सगळी मिलावट आहे. मग अविद्येचं सगळं कारभार आहे. मग मायेचा कारभार आहे सगळा. गुरु शिष्य सगळा कारभार कोणाचा? मायेचा कारभार आहे. ती बात नाही. आता शंकराचार्याने सुद्धा ते तुम्हाला त्याच्यामुळे हे परमार्थ फार उच्च दर्जाचा परमार्थ आहे. निर्वाण षटकामध्ये शंकराचार्याने सुद्धा काय ठेवलं नाही? निर्वाण षटक पान कसं आहे? मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहा न च श्रोत्र जीवे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम न च प्राण च ज्ञो
न मे मृत्यू शंका न मे जाती भेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर न मित्र न गुरुनैव शिष्य. हे सगळं उडून टाकलेलं आहे. का म्हणून उडीलं? याला लवकरात लवकर त्याच्या घरी नेऊन पोहोचली करायची. नाहीतर मग इथं माताही उडीली, पिताही उडीला, गुरु उडीला, शिष्य सगळं उडून टाकलेलं आहे. आणि त्याला अगदी शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा संतांनी काय केलेला? तू या भानगडीत आता पडू नको, या भानगडीत तू पडू नको, आता तू आपल्या ठिकाणी स्थिर राहता. त्याला तिथपर्यंत न्यायचा काय केला प्रयत्न. तर ह्या गोष्टी कळत नाहीत, खाली पटपट 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 खाली येत होतं, घसरत जातं. आता आपल्याकरता ह्या गोष्टी काहीच लागू पडत नाहीत. कोणत्या? व्यवहारिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला त्याची काही गरज पडत काय नाही. कोणती गरज नाही? पिता नैव मा. आता मला माताचाही गरज नाही, पित्याची गरज नाही, उडील दोन्ही. जसं कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. आता मायबापामध्ये अडकिला असतं याला, तरी भेदामध्ये अडकलं असतं, मायेमध्ये अडकलं असतं का मोक्षाला गेलं असतं? ते कळायले का? कळत नाही, लवकर कळतच नाही. आता गुरु तर अडकिला असतं तर हे मोक्षाला गेलं असतं का? नाही गेलं असतं गुरु घरी पुन्हा झाडून काढायला. म्हणून ते उडून टाकलेलं आहे. आता हे ज्याला कळणार आहे ते भाग्यवान ठरल. आता ज्याला या गोष्टी कळतच नाही त्याचं बॅड लक्ष जातात. काय म्हणलं? हां हां किती आहेत मोजावर? गुरु भक्त गुरु करता सगळा प्राण त्यानं नवशावर केलेला असेल. ते शिष्य वेगळाच असते लक्षात घ्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवनातली एक गोष्ट. एकदा तर पंचमुखीमध्ये गुरु महाराज आम्ही तिथे पोथी घेत होतो. समजायला महाराज होते तेवढे ऐकणारी नव्हती मंडळी, थोडीच मंडळी होती. आणि तिथून निघालता आम्ही पोथी घेऊन. तिथं एक घिसड्याचं या एका बाजूला हे होतं, घिसडी राहत होता येता आणि ते फुल पेलेलं होतं. कोण? घिसडी. आणि मोठं सण कुत्रं होतं. आता ते महाराजने आलो तर त्या घिसड्यानं काय केलं? छिव 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 त्या कुत्र्याला लावून दिलं. जे कुत्रं सुटलं तर महाराजाच्या अंगात. मग तेवढ्या झपाट्यामध्ये मी काय केलं, महाराजाला मागं ठेवलं, मी पुढे गेलो त्या कुत्र्याच्या पुढे. तर महाराजांनी मला तिथं आशीर्वाद दिला, झालं तो कल्याण झालं. तर एवढं कुत्रं वेगानं आलं होतं, महाराजाला मी मागं टाकलं आणि मी पुढे गेलो. त्याला महाराजाला काय होऊ नये. तिथंच मला महाराजांना आशीर्वाद झाला, तुझं कल्याण झालं. एवढी गुरु करता काय पाहिजे? त्या गोरखनाथांनी एक वडा मागितला होता. त्या वड्याच्या बदल्यात एका बाईने डोळा मागितला तर त्या वड्याकरता डोळा चुकून दिलेला आहे, काढून दिला. ही गुरुभक्ती आहे. ते गुरुभक्ती तुम्हाला वारं लागू दिलं नाही आणखी. हां, ही गुरुभक्ती आहे. गुरु म्हणजे काय समजायला तुम्ही लगे? जिथं तुमचं अनंत जन्माचं दुःख खलास करणारे गुरु असतात. लगे अनंत जन्माचं दुःख पुढचं पाप पुण्य खलास करणारे कोण आहेत? गुरु आहेत. आणि त्या गुरुवर किती शिष्याची श्रद्धा, किती भक्ती पाहिजे त्याच्या सीमा नाही लक्षात घ्या. हां, त्याची सीमा लागत नाही. एवढं नवशा आजही पारशिक लोकांमध्ये गुरुभक्ती आहे. आज अब्जापती करोडपती गुरुच्या दारामध्ये असे हे करतात. हां, अब्जापती लोक असतात ते. आणि गुरुद्वारामध्ये झाडून काढतात, सेवा करतात, हे करतात ते करतात. एवढा गुरुचा महिमा आहे लक्षात घ्या. इथं जर तर गुरुनं काय झालं, गुरु डोळे वाचायचे. काय सांगा आता हे काय गुरु भक्त वालीच्या भक्तीला या सर्वनाला आणि याला त्याला. तसं तुझं कल्याण व्हा. गुरु दादा लेकरू आहे, त्याचा विचार मनामध्ये सुधरल वाटतात म्हणून गुरु
आज नाही उद्या गुरुपाशी खूप हे आहे ना, याला सुधारायचे कोणी गुरुजी, काय करायचं याला, याचं जीवन याला सोनं बनवायचं हे गुरुला माहीत असतं. लेकरू किती बिघडलेलं असलं तर मायबाप बिघडत नाही तर नाही, आज नाही उद्या सुधारलं, उद्या नाही परवा सुधारलं, त्याला चान्स देत राहतात त्या गोष्टीचा. माता पिता असतात ते, अशी गोष्ट आहे. म्हणून हे लक्षात घ्यावं लागतात गोष्टी. म्हणून मी तुम्हाला लवकरात लवकर झपाट्यानं सांगायला म्हणून अलीकडे येऊ देत नाही जास्त मी तुम्हाला, कोणी कर नाही तर मै लय मजा आहे, इमानदारी सांगतो तुम्हाला. एक जर आज्ञा काढला तर तुम्ही या गुरुभक्तीमध्ये एवढे पंग होऊन जातात की पाहतं काही काम नाही. दुसरं तुम्हाला काही दिसणार नाही, फक्त गुरु दिसतील. आत्मा नाही, परमात्मा नाही, काही नाही, मग गुरु. पण मला तसं करायचं नाही. मला तुमच्या घरी तुमच्या स्वरूपापर्यंत साक्षात्कार करून द्यायचा. म्हणून मी ती गोष्ट छेडाछेडी करीत नाही, डायरेक्ट तुम्हाला जे दाखवत असतो तुमचं स्वरूप दाखवत असतो. आणि गुरुनं तेच सांगितले, सद्गुरू काही स्वरूप जाण एटले तारू जन्मटले श्री प्रमाण तारा जन्म मरण कागळ पाटे सद्गुरुवती नाही. आम्ही गुरुसेवा भरपूर केलेली आहे, गुरुची सेवा खूप केलेली आहे, साधू संतांची सेवा. आता मला जवळजवळ 40 वर्ष झाली या परमार्थामध्ये. जसं परमार्थामध्ये रंगलो तसं परमार्थाच्या बाहेर पण निघालो नाही कधी घरादाराचा कधी चुकून विचार करीत नाही कधी, फक्त परमार्थाचा विचार, अशी गोष्ट. म्हणून अविद्या नावाचा दोष काढणे, काय काढणे, आणि घरामधली कोणती वस्तू चांगली पाहणं. कशी पाहणं, जी बी डोळ्याला दिसत ती वस्तू कशी चांगली, आपल्याकरता चांगली. ते बाकीचा विचार घेऊ नका तुम्ही. आता फक्त तुम्ही तुमच्या पुरतं पाहता. लोक म्हणतात हे लय खराब आहे, त्याच्याकरता खराब आहे, आपल्याकरता खराब आहे, त्याच्याकरता खराब असतं, आपल्याकरता चांगली. आता जे दृष्टी दिसे, आता या भक्तीमध्ये काय उडवलं गेलं, त्याला पूजा करायची गरज नाही. जे दृष्टी दिसे ते हर पूजा ध्यान जप त्याची नाही. आता हे सोपं व्हाले का अवघड व्हाले, सोपं व्हाले. तो फक्त हाय ते पाहत. आता आपण मूर्तीला देव पाहलो तर हे कोण आहे, मूर्ती नाही तर कोण आहे, इथं काम देव दिसत नसते. तर इथं काय दिसायले, गुण दोष दिसायले. गुण दोषानं देव झाकलेला आहे त्याचा. मग त्याचे गुण दोष पाहत बसू नको. संतांनी कधी कोणाचे गुण दोष पाहिले नाही, कोणाचं नाव विचारलं नाही, जात विचारलं नाही, कुळ विचारलं, तू काय केलं, मागे चोऱ्या केल्या का, डाके टाकले तर कोणाचे खुनं करून आला इकडं, कधी संतांनी विचारले नाही. त्याला त्याचे गुण दोष कधीच पाहिले नाही. संत कधी कोणाचे गुण दोष पाहायला तयार नसतात. गुण दोष पाहून त्याला स्वरूप स्थितीपर्यंत नेण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. आणि बाकीच्या लोकांना देव न दिसण्याचं कारण काय, त्याचे गुण दोष पाहत असतात. बसले त्याचे गुण पाहत काही, दोष पाहत काही, ते काही. अरे हे तर अविद्या आहे. नाही ते दाखवली का आहे ते दाखवली, नाही ते दाखवती ही अविद्या. अविद्या नावाचा दोष याचंच नाव आहे. नाही ते दाखवणारी कोणही अविद्या. आणि जो हां बरोबर आहे. पाण्यापासून लाट झाली, मिथ्या कशी होईल ती? पाण्यापासून काय झाली, लाट झाली, ती मिथ्या कशी होईल सांगा. काय प्रश्न बरोबर आहे. त्या जे शंका असू दे बेसिक विचारता तुम्ही, त्यात काही वाद नाही बरं का लगेच. का तर शंकेचं निरसन करणं आपलं कर्तव्य असतं. परमात्म्यापासून जगत झालं, ते मिथ्या कसं होईल? मग काय सत्य होईल का? पाण्यापासूनच लाट झाली ना, मग ती लाट सत्य आहे का मिथ्या आहे? हा, लाट
फक्त लाट शब्दामध्ये येत असते. कशामध्ये येते? शब्दामध्ये लाट आली. फक्त उच्चार आहे लाट येता का? तिथं लाट नाही. तसं हे जगताचा उच्चार आहे का जगत आहे? फक्त शब्दामध्ये उच्चार आहे त्याचा. आहे परमात्मा, फक्त शब्दामध्ये काय आहे? उच्चार आहे. उच्चार. तिथं काही बी नाही. जगत नावाची वस्तू नाही, फक्त उच्चार आहे जगत म्हणून. अशी गोष्ट. मिथ्या हा शब्द म्हणजे मिथ्या वस्तू असते का? फक्त शब्दामध्ये आली ती मिथ्या वस्तू. कशामध्ये आली? शब्दामध्ये आली. मिथ्या नसते. आता स्वप्नामधल्या वस्तू सकाळी असतात का? फक्त प्रतीती मात्र असतात का? असतात ना. मृगज फक्त दिसायला आहे का तिथं पाणी? तसंच हे जगताचं मिथ्या. मिथ्या म्हणजे शब्दामध्ये. जसं अलंकार आहे, हे शब्दामध्ये आला ना अलंकार. उदाहरण ही अंगठी आहे म्हणले. अंगठी ही शब्दात आली का हातात आली? हातात सोनं आलं. हातात काय आलं? सोनं आलं. पण शब्दामध्ये काय आलं? अंगठी आहे. व्यवहारा करता हे सगळं. हे कशा करता लावलेलं आहे? व्यवहारा करता. नाद मुदी कंकण स्त्रीलिंगी भेदली खुन. नाग अमृतानुभवामध्ये होई आहे. नाग मुदी कंकण स्त्रीलिंगी भेदली खून. आता नाग हा शब्द आला, कंकण हा शब्द आला, मुदी हा शब्द आला. पण तिन्ही ठिकाणी सोनच आहे का काय? तसं जगत जे आहे ते फक्त शब्द मात्र उच्चार करण्यापुरतं आहे का जगत आहे? फक्त उच्चार करण्यापुरतं आहे. होती बाबा पहा की हो. सगळं आम्ही तेच सांगायचो लय दिवसापासून की सगळा देवच आहे, देवाशिवाय दुसरं. आणि ज्ञानेश्वर महाराज तेच सांगायचे की सगळं सोनच आहे. पण व्यवहारा करता थोडी कल्पना केली मनाची. कशाची? मनाची कल्पना केलेली असते, दुसरं काय अशी. आणि तेच कल्पना, त्या कल्पनेनं काय केलं? मग सोनं झाकलं. मन झाकून आपलं त्या मनानं काय केलं? सोनं झाकलं ना. मनी म्हणल्यावर काय झाकलं गेलं? अंगठी म्हणल्यावर काय झाकलं गेलं? कोण झाकलं? कल्पनेनं झाकलं. कोण झाकलं? तसंच आहे परमात्मा. कोण झाकला? कल्पनेनं झाकला. आता या बाया आहेत, त्या काय केल्या? त्या परमात्म्या बायाची काय केली? कल्पना. हे पुरुष आहेत, त्या परमात्म्यावर काय केली? पुरुषाची कल्पना केली. कल्पना जर काढली, बाई बी नाही, बॉय बी नाही, परमात्मा. माझे मी पण तेही मुळाने प्रत्यक्षाने या दोन्ही हाताला उजवा, एकाला सुख केलं, एकाला
आहे ना. पण दोन्ही ठिकाणी काय हाडच आहेत का काय? कुठे डावण उजवा हाडच आहेत. एक व्यवहाराकरता काय फक्त कल्पना आहे फक्त ही, आणि कल्पना काही खरी नसते. आणि ही जीवाला कल्पनेची काय झालेली? बाधा झालेली आहे ना. कल्पनेची बाधा न हो कोणे करे, पण कोणला न हो कोणला हो, कोणला हो कोणला न हो. जे संत सेवेमध्ये आले न हो होय, आणि जे संत सेवेमध्ये नाही आले त्यांना हो होय. आणि ती कल्पना त्याला एवढी होशिती की पाहायचं काही काम नाही. फक्त संतच कल्पना काढतात, बस कल्पना काढायची कोण ताकद नाही. इकडं त्याला कर म्हणा पूजा, इकडं तोंड करू. त्याच्या अंगाला घाम सुटल, कल्पना घोषित त्याला. हा, कल्पना म्हणजे काय वाटायचं तुम्हाला? फक्त ते संतच काढतात कल्पना, ताकद नाही त्याची. जर काही झालं की त्याला थरकाप सुटलेले, अशी गोष्ट संतांनी काढली. अरे इकडे काय म्हणले, इथे भगवंत इकडे, भगवंत इकडे, भगवंत तुला येऊन थरकाप सुटायला काय झालं? हरे किया दासा हरे काही दिशा भावे देशा त्याच्या कल्पना काढून टाकली. चौकड हरी आहे, तू कसंच करायला. संतांनी काढली नाही, याच्याला कवा निघत नाही. याची ताकदच नाही. इकडे पाहला, घरं पाडले लोकांनी. कोणं पाडले? कल्पनेनं पाडले. जरा संडासं पाडले, घरं पाडले, हे पाडले ते पाडले. आम्ही कामून नाही पाडले. आम्हाला इकडून जास्त बरकत आहे ती. कोणी कोण? दक्षिणे. आमचा नेहमी येवा दक्षिणेकडे. का तर रामाला शांती कुठे मिळाली? का तर शांती तिकडे होती, कोणीकडे? दक्षिणेकडे. आता जिकडं शांती ते तोंड बंद केले. जिकडून शांती येणार या लोकांनी काय केलंय? तिकडं तोंड बंद केले, दुःखाचं तोंड केले. आता कुठून येणार आहे शांती? म्हणून तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून बाधा. आता अरे कल्पना आहे का बाबा? कल्पना आहे का? म्हणतो कल्पना. लक्षात घ्या, कल्पना कशी असते? कल्पना अविद्या. त्या कल्पनेला कोणीकडे आणलं? देवाचा म्हणजे जीव बनिला. कोण बनवला? आता जोपर्यंत तू कल्पना धरलेली आहे तोपर्यंत काय राहणार? जीवच राहणार. कल्पनेला जीव झाला काय सोडायचं सांगा? फक्त कल्पना सोडा म्हणायचं, एवढंच म्हणाल. दुसरं काय? वेदांत शास्त्र तुम्हाला काय म्हणायचे? कल्पना सोडा. तुम्ही मग ते सोडा. ती काय एका दिवसाची का सोडायला? मग धरा, आम्हाला काय करायचं? आता पहा, हे संत वाङ्मयच असे कल्पना सोडायला होती तुम्हाला. सांडी कल्पना पाडी, कल्पना
म्हणा जेथे कोणताही नसतो तेथे अविद्या दोष मानावा. म्हणून दोषजन्य ज्ञानास भ्रमज्ञान म्हणावे. आता समजा अविद्या नावाचा दोष मिसळला ज्ञानामध्ये, मग दिवसभर ज्ञान कसे व्हाले? भ्रम, सगळे भ्रमज्ञान आहे. ए टू झेड ज्ञान भ्रम. आणि जर अविद्या नावाचा दोष काढला तर सगळे यथार्थ ज्ञान व्हाले, योग्य ज्ञान व्हाले. त्या ज्ञानामध्ये दुःख नाही पाठमध्ये जात. आणि अविद्या नावाचा दोष मिसळला की सगळे भ्रमाचे ज्ञान आहे अशी गोष्ट. आता चौकट देव पाहणं अविद्या दोष काढलेला आहे. देव जर आपण अविद्या दोष काढला तर सगळीकडे काय दिसाल? भगवत प्रतीती, त्याला भगवंताची प्रतीती. आणि अविद्या दोष मिसळला की मग अनेक कल्पना लागली. हे या जातीचं, हे अमकं टमकं टमकं, हे बाई बुवा, हे मथारा, हे तरुण, त्या अनेक मग फाटे फुटले त्या कल्पनेची. आणि त्याला खरं समजते. तुम्हाला काय समजते? मग वाट चालले. आता हे काय चाललंय? वाट चालले. जातीभेद, वर्णभेद, आश्रमभेद, हे भेदाचे तुकडे पडलेले, द्वेष मच्छर वाढलेले, तर कोणी कोणाकडे नीट पाहायला तयार नाही, काही नाही. का म्हणून? अविद्या नावाचा दोष. कोणी कोणावर प्रेम राहिलं नाही. किती वातावरण दूषित झालेलं आहे. या कल्पनेनं वातावरण किती दूषित केले. आता मला सांगा तुम्ही, आपण आपल्या या कधी पिंडाचा द्वेष केला का? का म्हणून नाही केला? या पिंडाचा आपण कधी द्वेष केला का? का म्हणून नाही केला? का तर पिंड मी आहे, असा आपला भाव आहे. का आहे? पिंड मी असा काय आहे म्हणून आपण आपला द्वेष केला. तसं हे ब्रह्मांड सुद्धा कोण आहे? मीच आहे ना. पण हे अविद्येनं काय केलंय? ब्रह्मांडाला वेगळं केलंय, पिंडाला वेगळं केलंय. कोण केलं? हे अविद्या. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत असंच राहणार आहे. म्हणून शास्त्र सांगायले की अविद्या नावाचा दोष काढतो, अज्ञान काढ. आता ते मला अज्ञान कशानं काढू? तुझ्या ज्ञानानं काढ. झालं तुझ्या याच्यामुळं, त्या ज्ञानावर आवरण आल्यामुळं अज्ञान तयार झालं. तुझ्या ज्ञानानं ते काय काढ? आवरण काढ. म्हणून आपण आपल्या ज्ञानावर एवढं प्रेम पाहिजे. आपल्या ज्ञानावर अजिबात प्रेम नाही. आपलं प्रेम असं ओथंबायलंय, असं ओथंबायलंय, असे ओघळत चालले प्रेमाचे अविद्येवर. कशावर? मग ते वाढायला लागले. ज्ञानावर प्रेम करावं का अज्ञानावर प्रेम करावं? आता प्रत्येक जणाचं प्रेम कशावर पाहतो? ज्ञानावर प्रेम आहे का अज्ञानावर आहे? बरं झालं. नाशिवंतावर प्रेम आहे का अविनाशावर प्रेम आहे? प्रेम जास्त पा कशावर? नाशिवंतावर प्रेम जास्त आहे का अविनाशावर तो प्रेम जास्त आहे? बरं झालं. मग नाशिवंत म्हणजे अविद्या मिसळली. प्रेम कशावर करावं हे बी जीवाला माहीत नाही. रात्रीचा विषय होता भागवतामधला. प्रेम कशावर करावं ते जीवाला माहीत नाही. कशावर प्रेम करायला लागले? ते प्रेम करण्याला वस्तू योग्य तरी हे का ती? नाशिवंत वस्तू प्रेम करण्याला योग्य असते. आणि तो कुठं उठू चालले? तिथंच उठू चालले सगळं. एक कप चहा होता, सगळा उठू गेला. होण्यात काय माती राहिला? आता काय पेतो? गेलं उठू. होतं छटांवर आयुष्य, उतू गेलं. आता प्रेम करायला जागा कोणती? मग हे तर शास्त्राकडून शिकायचं. प्रेम कुठं करावं, कशावर करावं हे ज्ञान नसेल. मग हे तर ज्ञान संपादन करून आपली दिशा बदलावं लागते. हे ज्ञान संपादन करून काय बदलायचे असते? आता प्रेम करू नका म्हणे, प्रेम करा, पण लाईट प्रेम करा. कसं करा? लाईट. तू ऑइल पेंटची पेंटिंग करू नको, तिथं सिंपल रंगाची पेंटिंग कर.
सिंपल आणि ऑइल पेंटमध्ये काय फरक आहे? ऑइल पेंट पाण्याने धुतल्या जात नाही, सिंपल पाण्यानं. पण तू असे ऑइल पेंट मारायला त्याच्यावर की पाहायचं काही नाशिवंतावर ऑइल पेंट चाललंय आणि अविनाशावर तिथं रंगाचा पत्ता बी नाही. हे कशामुळे झालं? अविद्या नावाचा दोष. दोषजन्य म्हणजे दोषापासून उत्पन्न झालेलं ज्ञान कसं असतंय? भ्रमाचं असतंय बरं का, लक्षात घ्या. आणि आपल्याला या भ्रमज्ञानाची काय झालेली आहे? सवय झालेली आहे. हे भ्रमज्ञान आहे असं कधी वाटायला तयार सुद्धा नाही. हे यथार्थ ज्ञान वाटायले. भ्रमज्ञानाला काय केलं आपण? यथार्थ केले. यथार्थ ज्ञानाला तर भ्रम करून टाकलेले. आता लहानपणापासून संस्कार आपल्याकडे भ्रमज्ञानाचे आहेत का यथार्थ ज्ञानाचे? सगळे भ्रमज्ञानाचे. बरं, शाळा काळामध्ये शिक्षण कशाचे? भ्रमज्ञान. मग याला ज्ञान होईल कसं येतं तुम्हाला सांगा? सगळं भ्रमज्ञान. कोणाकडे त्या भ्रमज्ञान आहे? सगळे भ्रमज्ञान आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये भ्रम निघत असतं, भ्रम कळत असतं. म्हणून संत संगती करा म्हणले. तुम्हाला जर सुख असे एके ठाई बहुपायी संतांच्या का म्हणून म्हणले? तिथं भ्रम नाही, त्यांच्याकडे काय नाही? भ्रम नाही. बाकी ठिकाणी चौकट काय? भ्रम नाही. अशी गोष्ट म्हणा. तसेच स्मृती ज्ञान, सुख दुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान, ईश्वरास मायावृत्तीने होणारे जगाचे ज्ञान, हे दोषजन्य नाही. का तर याच्यामध्ये दोष मिसळलेला नाही. आता व्यवहारिक दृष्टीची गोष्ट आहे बरं का. कोणती आहे? व्यवहारिक. आता व्यवहारिक दृष्टीमध्ये आठवण झाली. कोणत्या वस्तूची काय झाली? आपल्याला आठवण झाली, स्मृती झाली. मग ती यथार्थ स्मृती नाही का? यथार्थ स्मृती आहे. पण स्मृती ज्ञान नाही का? आहे. पण हे ज्ञान कोण्या प्रमाणानं झालं? कोणत्याही प्रमाणानं झालेलं नाही. अप्रमाद ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? अप्रमाद ज्ञान. सुखदुःखाचं ज्ञान अप्रमाद ज्ञान आहे. कोण्याही प्रमाणानं, 6 प्रमाणापैकी कोण्याही प्रमाणानं झालेलं नाही. आणि ईश्वराला जे जगताचं ज्ञान आहे ते मायावरतीनं होत असतं. कोण्याही प्रमाणानं होत. ईश्वराला सुद्धा कोण्याही प्रमाणानं जगताचं ज्ञान होत नाही. ते मायावरतीनं होतं. कोण्यावरतीनं? मायावरतीनं. आता ईश्वराला जगाचं ज्ञान, जसं आपल्याला पिंडामध्ये काय दुखायले, कुठं काय व्हायले, आपल्याला ज्ञान होतं की नाही? तसं ईश्वराला पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान होतं. कोण किती पाप करायले, कोण किती पुण्य करायला लागले, ते सगळ्याचं टिप्पण भगवंताकडे असतं. आणि मग जसे कर्म केले तसं त्याला काय येतं? फल देतं. आता कर्म करते वेळेस माणूस उल्हासानं करतं बरं का, हुशारी वाटते. आता पाण्या कोणी काही निंदा करायला असं खुदू खुदू करतंय, खुदू खुदू हसतंय. पण ईश्वर म्हणला, मी तुला हे कायम देलता, माझं नाव घ्यायला देलता का लोकांच्या धुणे धुवायला देलता? पण तू किती धुणे धुवायला? त्याचं टिप्पण केलं, यानं अर्धा घंटा याचा घसाटे मारून धुवून धुतलं. मग आता जसं जमिनीमध्ये एक दाणा पेरला की अनेक दाणे उत्पन्न होतात, तसं एका पापाचे फल्याला अनंत रूपानं पाप भोगा, दुःख भोगावं लागतात. थोडा कर्म थोडं आहे, कर्माचा अवधी थोडा आहे, पण फलाचा अवधी कसा आहे? जास्त. हे लक्षात घ्या. एकानं 5 मिनिटामध्ये जगाला समजा होश केलं, जन्मठेपची सजा झाली. 5 मिनिटाची सजा किती वेळ गेली? कर्माचा वेळ किती? 5 मिनिटं. लय झालं 10 मिनिटं सजा व्हावं त्याला. किती मिनिटं व्हावं? डबल जर केली तर, टिबल केली तर दिवसभर व्हावं आहे ना. 100 पटीने केलं 2-3 दिवस व्हावं. पण किती अवधी किती गेला? 5 जन्मठेपचा अवधी. कर्माचा
कर्म थोडं आहे पण त्याचं फल मोठं. म्हणून कमीत कमी कर्म तर चांगले करा असं मीमांसा शास्त्र शिकवतं. कोणतं शास्त्र? हे जीवाला शिकवतं बरं का. कोणाला शिकवतं? कमीत कमी तुझे कर्म चांगले असू दे, तुला फल चांगलं मिळेल. ते कर्म धड नाही तर फल चांगलं कुठून मिळेल? आता बरेच लोक आढळत जातात. आता इकडं आविद्य दोषाकडे गोष्ट आली. कोणीकडे आली आता? आविद्य दोषाकडे आली. त्या बघा पाहतो महाराज मी कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही काय नाही, माझ्या नशिबाला कसं आलं. मग पाहतो हिसाब कुठून लावला? जसं लग्न झालं तर तेव्हा जन्माला तुझा हिसाब लावला. पण पहिल्या जन्मात तू एवढा कलाकार होता की तो यासारखा कलाकार जन्मात लय आगा लावल्या पहिल्या जन्मात तू. आता केलेल्या कर्माचं फल तुला आता भोगायचं का? आताच्या केलेल्या कर्माचं फल आहे. केले कर्म झाले हे मागं विसरलंय बरं काय. पण शास्त्र कुठे विसरलंय? एका दुकानदारानं पहिले पैसे बुडी आपल्या ना गिरायकाला बुडील ते वर्ष 6 महिने गेलंच नाही त्या दुकानावर आणि पुन्हा गेलं आणि पुन्हा मला आता हे एवढेच राहतात बरं का माझं. ते मला तो बाप देईल का पहिले पैसे? पहिले कोण देईल ते? तुला वाटायला काय तू विसरला पण मी विसरतो. देव म्हणते तू विसरला असेल का? मी विसरलो. हिसाब लय वेगळा आहे. आणि या कर्माच्या कचाट्यातून गुरु त्याला पलीकडे नेतात पुन्हा लगेच. याचं सगळं रीत पाणी पाप पुण्य सगळं साफ करून त्याला पुढे चांगल्या याच्यावर नेतात. कोण नेतात? गुरु. सगळ्या दोषातून याला बाजूला काढतात, पापातून बाजूला काढतात, पुण्यातून बाजूला काढतात. म्हणून कमीत कमी शिष्याची निष्ठा गुरुवर असणं आवश्यक आहे. नाही तर शिष्याचं नुकसान होणार आहे. गुरुचं विकुसही नुकसान होत नाही. कोणाचं? गुरुचं. होणार कोणाचं? शिष्याचं. याचा अर्थ गुरुशी लईच प्रेम आणला अशातला अर्थ नाही की एक मन काय करतंय कधी कधी तू उचकिलं की याचा सत्यानाश झाला समजाले. पुन्हा याला देवबी तारीत नाही, याला कोणतं कर्म तारीत नाही, धर्म तारीत नाही. कोणी तारणारे फक्त कोण असतात? गुरु असतात. म्हणून कमीत कमी गुरुशी निष्ठा कशी राहायला पाहिजे? चांगली राहायला पाहिजे. आता पत्नीची निष्ठा पतीशी कशी पाहिजे? का तर तो पती सांभाळतो ना. आणि समजा पतीनं जर हाकलून गेलं तर कोण सांभाळेल? कोण सांभाळेल? मग पत्नीची निष्ठा पतीशी कशी पाहिजे? तसं शिष्याची निष्ठा गुरुशी कशी पाहिजे? चांगली पाहिजे. पण झालं एवढंच आहे. अवधूत संत